फलंदाजी हे खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य सुद्धा आहे साई निर्माण ग्रुप शिर्डी या संघाचं. मॅचला सुरुवात या ठिकाणी होणार आहे. आमचे साईनाथ घोगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खास करेगावातून त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खास मुंबईवरून आलेले आहेत मॅच पाहण्यासाठी. आणि जाऊया मैदानात. सुरुवात आणि पहिल्या बॉलमध्ये सुरुवात पहा. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळलेला आहे. तिथे मात्र आपल्याला दीपक डिंबर मैदानात पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दरम्यान येणाऱ्या 2 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुशांत गायकवाडच्या हातामध्ये दाखल झालेला हा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. निर्धाव जाणारा चेंडू असणार आहे. पहा सायली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. साई निर्माण ग्रुपच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि बघूया मुन्ना शेखसाठी जाणारा निर्धाव चेंडू. याच्या अगोदर एक्स्ट्रा कव्हरमधून खेळलेला चेंडू, पहिला चेंडू तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं दीपकचं. आमचे निखिल गुंजाळ सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी. युवराज स्पोर्ट्सचे मालक आहेत ते. यावेळेस पहा चेंडू मात्र मिडऑन मध्ये रनिंग करत जाणार आहे, धावत जाणार आहे, सुसाट पळत जाणार आहे, सीमारेषा पार आणि येणार आहे पहिलवान राजनदादा शिंदे पाटील. यमनचा दमदार चौकार, 4 धावा. डीजे वाले जरा डीजे वाजवतचा आपण मध्ये षटकार चौकारासाठी चौकार आलेला आहे. आणि पहिल्यांदाच आपण या ठिकाणी पाहत आहोत की मुन्ना शेखचा येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. एक अप्रतिम फटका होता पहा, कारण 30 हार्ट सर्कल मध्ये आपण पाहतो सुमित भंडारी मिडॉन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस परत एकदा मिडॉन सीमारेषेकडे मुन्ना शेखचा येणार आहे. बॅक टू द दुसरा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. लगातार 2 चौकार या दरम्यान आपल्याला मुन्ना शेखचे पाहायला मिळतात. अर्थात किरण खोबरे जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये उभा आहे, परंतु ज्या प्रकारे मुन्ना शेख जवळ असणारा क्रिकेटमधील एक दीर्घ अनुभव आहे. आज संगमनेर तालुक्याचा वंडर बॉय कर्णधार स्वतः आपण जर पाहिलं तर नवनाथ हडवळे सुद्धा नॉनस्ट्राइक एंडला आपल्याला स्वतःला एक चांगल्या प्रकारे प्रदर्शन करताना जो पाहायला मिळत आहे. 2 लगातार चौकार येत आहे. पुढचा बॉल शुभम गीतेचा मैदानामध्ये. यावेळेस पहा गली क्षेत्रातून सुरेख कट केलेला स्क्वेअर कटचा फटका, चेंडू थर्डमॅन सीमारेषा पार जाईल आणि येणार आहे तिथे परत एकदा मान्य पहिलवान राजनदादा शिंदे पाटील. यॉमनचा एक दमदार चौकार, 4 धावा. काय बॅटिंग होती पॉवर प्ले मध्ये मुन्ना शेखची. इथे शुभम गीते वापसी करण्याचा प्रयत्न करत असताना परंतु मुन्ना शेख ती संधी देत नाहीये. लगातार 3 चौकार खेळताना मुन्ना शेख आपल्याला पाहायला मिळतं. रघु अण्णा खुश झालेले आहेत. आता पहा रघु अण्णा खिसा गरम ठेवून आलेले आहेत तिथे आणि त्यांनी सांगितले 2 लगातार षटकार जो कोणी मारेल त्याला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक रघु अण्णा राऊत यांच्याकडनं देण्यात येणार आहे. आज रघु अण्णा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक केलेला होता. आणि ज्यावेळेस रघु अण्णांचा खिसा गरम असतो त्यावेळेस खेळाडूंची मात्र मज्जाच मज्जा राहते, कारण बक्षिसांची खैरात जरूर होत असते. पुढचा बॉल शुभमचा पाहूया. यावेळी चेंडू पूल केला पहा, सुरेख फटका स्क्वेअर लेग सीमारेषेकडे येणार आहे. मुन्ना शेखचा दमदार चौकार, 4 धावा. पहा काय बॅटिंग झालेली आहे इथे. आतापर्यंत 4 चौकार मुन्ना शेखने वसूल केलेले आहे मैदानामध्ये. आणि पहिल्या षटकातच धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 18 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. यशवंत दादा पाचंगे, यमंच जय माता आदी, राहुल राऊत 11 खुलेवाडी या संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. बघा 18 धावा धावफलकावर बनताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि लगातार 2 षटकारासाठी रघु अण्णा राऊत यांच्याकडनंही 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. बघूया आता हे 500 रुपयाचं पारितोषिक कोणाला मिळेल, कारण मुन्ना शेख किंवा नवनाथ हडवळे यांच्यापैकी कोणी मारले तरी इथे असणार आहेत 500 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारासाठी. आणि आमचे कॅमेरामन जर आता कॉमेंट्री बॉक्सकडे जरूर त्यांनी कॅमेरा घेतलेला होता. धन्यवाद. विनोद
पप्पू शिंदे आहेत कॅमेरामन समोरच्या बाजूला. जाऊया मैदानामध्ये. किरण खोबरे षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहे मैदानामध्ये. यावेळेस पहा चेंडू मात्र किरण खोबरेचा निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अप्रतिम चेंडू मैदानामध्ये टाकला गेलेला आहे. सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्याचं अनेक वर्ष जर आता आपण जर पाहिलं कित्येक दिवस प्रतिनिधित्व करत असताना आज महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा किरण खोबरेचा गोलंदाजीमध्ये एक दबदबा राहिलेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा संगमनेर तालुक्याचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असणार नवनाथ हाडोळेने मात्र कमी दिवसांमध्ये क्रिकेट क्षेत्रात केलेली प्रगती आणि लोकप्रियता ही मात्र विसरून चालणार नाहीये. आजही सातत्याने या स्पर्धेत एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. यावेळेस फुलटॉस बॉल फर्स्टला गेला फटका. टायगर विजय शिरसाट ओ चेंडूवर आणि इथे पहा सूर्याची किरण मात्र डोळ्यावर आलेली आहेत. आता आपण पाहूया तिथे मात्र पंच नो बॉलचा इशारा करतायत. अर्थात झेल जरी झाला असता तरी नो बॉल असता, म्हणजे इथे काही फलंदाज हा मैदानातच असता असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पाहूया इथे बिमरचा नो बॉल आहे. पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21वा आणि त्यामध्ये असणारा पोट क्रमांक जर आपण पाहिलं तर तिथे आहे तो दुसरा, अर्थात बिमर प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट असणार आहे. आणि विजय शिरसाटचे प्रयत्न होते, परंतु सूर्याची किरण जी डोळ्यावर आल्यानंतरला ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र चेंडू दिसला नाही आहे. परंतु असं नाही आहे, चेंडूवर लक्ष ठेवावं लागतं, कारण इथे क्रिकेटमध्ये तुम्हाला जितकी तुमची नजर चेंडूवर जास्त असेल तितकी लोकप्रियता तुमच्या पाठीशी ही राहणार आहे. पाहूया फ्री हिट असणार आहे. फ्री हिटसाठी दोन आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. मुन्ना शेख स्ट्राईकवर असणार आहे. यावेळेस मुन्ना शेखचा धमाका पहा. मिड ऑन क्लिअर करत असताना लॉंग ऑन सीमारेषा पार जाणारा मुन्ना शेखचा तब्बल 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा फुलटॉस बॉल तिथे सुद्धा आपल्याला किरणचा पाहायला मिळणार होता, परंतु यावेळेस जर आपण पाहिलं मुन्ना शेखने खेळलेला मिडॉन क्लिअर केलं, कारण सुमित भंडारी आपण मिडॉनमध्ये पाहत आहोत. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. तर पुढचा बॉल पाहूया. इथे पहा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु रिव्हर्सिप खेळणं सोपं काम नाही आहे, कारण तिथे सिद्धेश केदारे नावाची एक क्षेत्ररक्षणाची भिंत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे आणि ती भिंत पार करणं तितकं सोपं काम नाही आहे. परंतु चेंडू मैदानामध्ये जरूर निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली वापसी होती आहे. 1.3 षटकात धावा जर आपण पाहिल्या यशवंत भाऊ पाचंगे, जय मातादी, राहुल राऊत इलेव्हन संघाच्या जर आपण पाहिल्या 24 धावा 9 चेंडूमध्ये आलेल्या 24 धावा आणि त्यामध्ये मुन्ना शेखचे 5 चौकार आपण जे पाहत आहोत. यावेळेस खरा बॉल फाईन लेग क्षेत्रात फेकला, परंतु यावेळेस असणार आहे मुन्ना शेखचा षटकार 6 धावा. मुन्ना आणि मुन्नाची बॅटिंग आपण जे म्हणत असताना क्रिकेट क्षेत्रामध्ये जे वाक्य आहे नेहमी मुन्नासाठी बनवलेलं आहे. मुन्ना शेख क्रिकेट का बदल दे पन्ना, उसका नाम है मुन्ना. आणि अजून एक जर षटकार मारला तर रघु अण्णा चेंडूची मागणी करतायत. पंच किरण चेंडू आलेला आहे. पहा हा चेंडू मुन्ना शेखचा धमाका आपण पहिल्याच सामन्यात या ठिकाणी पाहत आहोत. पाहूया आता. सुमित भंडारी एक लिजंड क्रिकेटर आहे. जगदंबा क्रिकेट क्लब मांजरवाडी या संघातून जी प्रसिद्धी मिळाली गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर मागे मात्र कधी वळून पाहिलं नाही सुमित भंडारीने. तो खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. आणि पाहूया इथे थोडीशी बातचीत झालेली आहे. नवीन चेंडूची मागणी झाली. मुन्ना शेखचा येणारा षटकार आपण पाहिला 30 धावा. अजून एक षटकार गेला तर रघु अण्णा यांनी जमा केलेले 500 रुपये आमच्याकडे आहेत, ते जरूर मुन्ना शेखच्या खात्यामध्ये आम्ही देऊ, अर्थात त्याच्या खिशामध्ये सुद्धा आम्ही देऊ, कारण आमच्याकडे जमा झालेले आहेत. यावेळेस मात्र हवेत चेंडू, परंतु सिद्धेश केदारे पहा आता कोण जिंकणार, भाग मिल्का भाग, परंतु सिद्धेश मात्र पाठीमागे राहिला. चेंडू मात्र सीमारेषा पार गेला आणि तिथे परत एकदा आपण बघणार आहोत मुन्ना शेखचा चौकार 4 धावा. सिद्धेश केदारे पहा, सिद्धेशची सुद्धा फार मोठी मदत या स्पर्धेच्या निमित्तानं झालेली आहे. तो सुद्धा ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झटताना त्यालाही आपण पाहत आहोत. परंतु पहा आलेला चौकार मुन्ना शेख आज सकाळपासून पहिल्या सामन्यात आपण पाहत आहोत की पॉवर प्लेमधील हे षटक जे आहे ना, इथे मात्र धाबा बनवताना आपण त्याला पाहत आहोत.
आणि मुन्ना शेखच्या 50 धावांसाठी रघु अण्णा राऊत यांनी अजून 500 रुपये आपल्या खिशातून काढले आणि आमच्याकडे जमा केलेले आहेत. यावेळेस झेल सुटला, टिपला आणि मुन्ना शेखची विकेट. पहा शुभम गीतेचा झेल आणि मुन्ना शेखची येणारी विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. रघु अण्णांचे 500 रुपये परत रिटर्न देण्यात आलेले आहे. 32 धावा 11 चेंडूमध्ये बनवणं मुन्ना शेख मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर 34 धावांवर येणारी पहिली विकेट यशवंतदादा पाचंगे, युवा मंच, जय माता दी, राहुल राऊत, 11 घुले